नमस्कार. आज आपण एक चटकदार चटणीची रेसिपी पाहणार आहोत. ही चटणी तुम्ही इडली, डोसे, अप्पे, उत्तप्पे यासोबत सर्व करू शकता. चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक छोटी वाटी भरून भाजलेले शेंगदाणे आहेत. शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. तीच वाटी भरून इथे ओल्या नारळाचे अगदी बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तर जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही इथे वाळलेल्या सुकलेल्या खोबऱ्याचा किससुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये जे 1 चमचा मी इथे डाळवं घालते आहे. डाळवं किंवा फुटाण्याची डाळ तुम्ही इथे घेऊ शकता. नसेल तर 1 चमचा भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल. आता यामध्ये 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे आहेत. नंतर 1 जाड मिरची आहे तुकडे करून घेतलेली. त्यानंतर 6-7 हिरव्या मिरच्या आहेत. हिरवी मिरची तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता. आता आलं, लसूण, मिरचीसुद्धा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली. त्यानंतर यामध्ये थोडं चिंच मी घालते आहे. चिंचेमुळे ही चटणी मस्त चटपटीत होते. जर चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस किंवा 1 चमचा दही घातलं तरी चालेल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर या तिघही वस्तू आता मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते. पुदिन्यामुळे आणि कढीपत्ता, कोथिंबिरीमुळे चटणीला रंग छान येतो आणि चवसुद्धा मस्त लागते. सोबतच आता यामध्ये अगदी थोडी साधारण एक चुटकीभर एवढी मी साखर घातलेली आहे. आता यात थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतलेली आहे. छान बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे. आणि आता ही चटणी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेते. तर ही चटणी तुम्ही इडलीसोबत, डोस्यांसोबत, उत्तप्प्यांसोबत, अप्प्यांसोबत सर्व करू शकता. खूप मस्त टेस्टी लागते. आता मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडं पाणी घालून ते पाणीसुद्धा मी या चटणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. चटणी तयार झालेली आहे आणि आता या चटणीसाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे. तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये थोडे उडदाच्या डाळीचे दाणे घालायचे. त्यानंतर 1 चमचा जिरं मोहरी घातलं. कढीपत्ता घालायचा आहे भरपूर. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा मी इथे घातलेली आहे. आणि आता ही मस्त अशी फोडणी किंवा तडका तयार झालेला आहे आणि आता हा गरमागरम तडका या चटणीवर घालायचा. आणि मिक्स करून घेऊया. तर अगदी कमी वेळेत मस्त चटपटीत आणि झटपट अशी ही चटणी तयार होते. चवीला सुद्धा खूप छान टेस्टी लागते. ही चटणी तुम्ही इडलीसोबत, डोस्यांसोबत, अप्प्यांसोबत, उत्तप्प्यांसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. विविध पराठ्यांसोबत सुद्धा ही चटणी मस्त लागते. तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, कमेंट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा. अशा छान रेसिपीसाठी जळगाव तडका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.